या भागामध्ये आपण बघू की डिस्ट्रीब्यूट ऑब्जेक्ट करणं म्हणजे काय। आता या ठिकाणी या पेजवरती काही रेषा मांडून ठेवल्या आहेत, ज्यामध्ये काही रेषांमधलं अंतर हे जास्त आहे, काही रेषांमधलं अंतर हे कमी आहे। आता या ठिकाणी मला असं अपेक्षित आहे की या सर्व रेषांमधलं अंतर जे आहे हे समान असावं आणि पहिली रेष जी आहे या पहिल्या गाईडलाईन पासून सुरुवात व्हावी आणि शेवटची रेष या शेवटच्या गाईडलाईन पाशी असावी। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करावी लागेल, म्हणजे जिथून सुरुवात आपल्याला करायची आहे त्या ठिकाणी पहिला ऑब्जेक्ट नेऊन ठेवावा लागेल। त्यामुळे मी ही पहिली रेष सिलेक्ट करतो आणि मध्यभागीचा एक्स बटन क्लिक करून या गाईडलाईन वरती ती रेष आणून ठेवतो आणि शेवटची जी रेष आहे ही शेवटची रेष उचलून या शेवटच्या गाईडलाईन पाशी आणून ठेवतो। त्यानंतर जे ऑब्जेक्ट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, म्हणजे डिस्ट्रीब्यूटचा अर्थ समान अंतरावरती त्यांना मांडणी करायची आहे, ते सर्व ऑब्जेक्ट मी एरिया सिलेक्शन मेथडनी सिलेक्ट करून घेतले। आता पहिली रेष जी आहे या गाईडलाईन वरती आहे आणि शेवटची रेष या शेवटच्या गाईडलाईन वरती आहे आणि मधल्या देखील सर्व रेषा आता सिलेक्ट झालेल्या आहेत। सर्व ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर अरेंज मेनूमध्ये अलाइन आणि डिस्ट्रीब्यूट ऑप्शन, त्यामध्ये अलाइन आणि डिस्ट्रीब्यूट डायलॉग बॉक्ससाठी या ठिकाणी मी क्लिक केलं। अलाइन टॅब आपण मागच्या भागामध्ये पाहिली, आता डिस्ट्रीब्यूट टॅब वरती मी क्लिक केलंय। पेजवरती समान अंतरावरती नसलेले ऑब्जेक्ट जर मला समान अंतरावरती ठेवायचे असतील तर या ठिकाणी दोन ऑप्शन आपल्याला आहेत डिस्ट्रीब्यूट मध्ये। पहिलं ऑप्शन आहे एक्सटेंड टू सिलेक्शन, म्हणजे सध्या हे जे ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केले आहेत या सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टला पहिला ऑब्जेक्ट आणि शेवटचा ऑब्जेक्ट, म्हणजे पहिल्या ऑब्जेक्ट पासून ते शेवटच्या ऑब्जेक्ट पर्यंत समान अंतरावरती त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, म्हणजे समान अंतरावरती त्यांना मांडणी करायची आहे। आता या ठिकाणी दुसरं जे ऑप्शन आहे एक्सटेंड टू पेज, हे ऑप्शन आहे सिलेक्ट केलेले सगळे ऑब्जेक्ट पानाच्या एका बाजूनी म्हणजे लेफ्ट साइड पासून ते राइट साइड पर्यंत समान अंतराने मला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत। सध्या आपण पहिलं ऑप्शन जे आहे सिलेक्ट केलेलं एक्सटेंड टू सिलेक्शन हेच ऑप्शन राहू दिलं। त्यानंतर वरच्या बाजूला लेफ्ट, सेंटर, त्याच्यानंतर स्पेसिंग आणि राइट असं दिलेलं आहे। हे ऑप्शन्स आहेत की या सगळ्या ऑब्जेक्ट मध्ये त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते समान राहील, पण कोणत्या बाजूनी समान राहील हे ऑप्शन मी इथून ठरवू शकतो। म्हणजे त्यांची प्रत्येक ऑब्जेक्टची लेफ्ट साइड ही समान अंतरावरती असेल किंवा प्रत्येक ऑब्जेक्टचं सेंटर हे समान अंतरावरती असेल किंवा राइट साइड समान अंतरावरती असेल। हे झालं आडव्या मांडणीसाठी, जसे आता सध्या या रेषा आहेत। आणि जर या रेषा उभ्या मांडणीमध्ये असल्या असत्या, म्हणजे एकाखाली एक असल्या असत्या, तर मग त्यासाठी टॉप, सेंटर, स्पेसिंग आणि बॉटम यापैकी ऑप्शन आपण वापरलं असतं। सध्या या रेषा आडव्या मांडणीमध्ये आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी लेफ्ट हे ऑप्शन सिलेक्ट करूयात, म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टची लेफ्ट साइड ही समान अंतरावरती दुसऱ्या ऑब्जेक्टशी असेल आणि पहिला ऑब्जेक्ट या गाईडलाईन पासून ते दुसरा ऑब्जेक्ट या शेवटच्या गाईडलाईन पर्यंत असेल एक्सटेंड टू सिलेक्शन केल्यामुळे। मी अप्लायचं बटन दाबतो। पहिली रेष जागच्या जागेवरती आहे आणि दुसरी रेष जी शेवटची आहे ती देखील जागेवरती आहे, पण मधल्या ज्या रेषा आहेत त्यांच्यामधलं अंतर जे कमी जास्त होतं ते आता अगदी बरोबर अंतर सर्व रेषांमध्ये झालंय। यानंतर लगेच आपण दुसरा ऑप्शन जे आहे याच्यामध्ये एक्सटेंड टू पेज हे देखील वापरून बघू। यामध्ये मी दुसरं ऑप्शन सिलेक्ट केलं। आता या ज्या रेषा आहेत या सिलेक्ट केलेल्या एरियामध्ये समान अंतरावरती डिस्ट्रीब्यूट झाल्या आणि आता एक्सटेंड टू पेज हे ऑप्शन घेतल्यानंतर सिलेक्ट केलेल्या या ज्या सर्व रेषा आहेत या पानाच्या एका कडेपासून ते दुसऱ्या कडेपर्यंत समान अंतरावरती डिस्ट्रीब्यूट केल्या जातील। मी एक्सटेंड टू पेज हे ऑप्शन सिलेक्ट केलं आणि अप्लाय हे बटन दाबलं।
बघा पहिली रेष ही या कडेवरती आहे, पहिल्या म्हणजे लेफ्ट साइड वरती आहे पानाच्या, आणि दुसरी रेष ही पानाच्या राईट साइड वरती आहे. म्हणजे डिस्ट्रीब्यूट हे जे ऑप्शन आहे, आपण खूप सारे ऑब्जेक्ट समान अंतरावरती आपल्याला जर मांडायचे असतील तर या डिस्ट्रीब्यूट ऑप्शनचा आपण वापर करू शकतो.